नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत 3 महत्त्वाच्या बातम्या. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान होणार आहे. तर दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कोकणच्या दौऱ्यावर आहेत. आणि तिसरी महत्त्वाची बातमी आहे, राज्यात कोरोनाला रोखण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर उभं ठाकलंय. तर राज्यात कोरोनाग्रस्तांनी 1 लाखांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे या तीनही महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. याविषयी माहिती देण्यासाठी आळंदीहून आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे, त्याचबरोबर अलिबागमधून आज बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तिथला आढावा घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून. आणि मुंबईतून कोरोना संदर्भातल्या सगळ्या घडामोडी जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत असणार आहेत. तर या तिघांशी आपण या सविस्तर या घडामोडींविषयी बोलणार आहोत. सुरुवात आपण करूया ती म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या बातमीनं. तर आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार असून पहाटे 5 वाजता श्रींच्या पादुकांनी महापूजा करण्यात आली आहे. आणि त्यानंतर आता सकाळी 10 ते 12च्या दरम्यान काल्याचं कीर्तन देखील होणार आहे. तर संध्याकाळी 4 ते रात्री 8च्या सुमारास माऊलींची पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. माऊलीची पालखी मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करत ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोळी म्हणजेच देऊळवाड्यात विसावणार असून कोरोनाच्या संकटामुळे आळंदीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर शासनाने दिलेल्या आदेशानुसार तिथं केवळ 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. आणि आपण थेट आळंदीत जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, जय माऊली. आणि आज आळंदीमध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर या आधीची जी परंपरा आहे तर माऊलीचा गजर आपल्याला ऐकायला मिळत होता. आज मात्र 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्येच हा सोहळा रंगणार आहे. आणि याची थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतकडनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना आज माऊलींचं दर्शन घडवणार आहोत. रामकृष्ण हरी म्हणाले. खरं तर तुम्ही जसं म्हणालात की गजर ऐकायला येत होता, मात्र आज कोरोनाचं सावट असल्यामुळे इकडे वारकरी नाहीत. टाळ मृदंगाचा जयघोष इकडे आपल्याला ऐकायला येणार नाही. मात्र माझ्यासोबत आत्माराम शास्त्री आहेत, त्यांच्याकडनं आपण अभंगाने सुरुवात करूया आणि नंतर मी आजची पुढची माहिती देईल. महाराज, महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तारक उपमेसी अनेक नाही दुजे, ते पंढरपूर प्रेमाचे भांडार, नामे निरंतर गरजतसे, ते पंढरपूर प्रेमाचे भांडार. एवढे तीर्थ जवळी असता पै समर्थ, कोण भाग्य हात दैन्य भाकी, कोण भाग्य हात दैन्य भाकी, एवढे तीर्थ जवळी असता पै समर्थ. भक्ती संप्रदायामध्ये अग्रगण्य असणारे श्रीसंत नामदेव महाराज, ज्यांनी संपूर्ण विश्वामध्ये या भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. आणि आज आळंदीमध्ये गेली कित्येक वर्षापासून सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून या इंद्रायणीच्या घाटावर वारकऱ्याचा टाळ मृदंगाच्या जल्लोषामध्ये तो गजर दिसत होता. आज प्रस्थानच्या दिवशी तो दिसत नाहीये. आणि दिसत नसल्यामुळे हे बहिरदृष्टीने जरी आपण पाहू गेलो तर आंतरदृष्टीनं प्रत्येक वारकरी महाराष्ट्रातला या कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा मनाने अंतर्मनाने अंतर्मुख होऊन त्या अंतर्नादाचा स्वाद घेतोय. पण कित्येक मंडळीची उपासना दिसत नसल्यामुळे कित्येकांना असं वाटतं की ही काय मोठी परिस्थिती झाली. आणि वारकऱ्याचं वैशिष्ट्यच असं आहे, जिस देश में जिस वेश में जिस भेष में रहो, राधारमन 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 कहो. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने निर्गुणवारी करतायत प्रत्येक वारकरी. मात्र महाराज,
या तुम्ही जो अभंग आता गायला त्याचं वर्णन करायचं झाल्यास कशा पद्धतीने करता येईल आजच्या या क्षणी वारकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आणि काय हा प्रसंग आहे नेमका? सर्वात महत्वाचं स्थान कलियुगामध्ये जो आमचा अग्रगण्य भगवान पांडुरंग परमात्मा आहे, तो पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहे, कमरेवर हात देऊन सगळ्यांना एकच सांगतो, घाबरायचं काही कारण नाही. कोरोना येऊ दे, आणखीन काही येऊ दे, शासन मायबापाने, सरकार मायबापाने जे सांगितलं ना आणि वारकऱ्यांनी जे फतवा काढला, जे नियम घालून दिले, त्या नियमाला अनुसरून सगळ्यांनी जर वागलं तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा घाबरायचं काही कारण नाहीये. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानमौसादेत, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. मग शहाणी माणसं जर सांगत असतील, त्या काळामध्ये सुद्धा संतांनी सांगितलं, आम्ही सांगतोय पण ऐकायलाच लोकांना येत नाही, कानं बंद केलं. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी, कानं तयार ठेवायला तयार नाही. म्हणून कानाच्या बरोबर जेव्हा मन ठेवल्या जाते तेव्हा मुक्ती जिथं मिळते, जिथं आनंद मिळते, जिथं सुख मिळते, जिथं समाधान मिळते, जिथं प्रेम मिळते, ती आळंदी आणि पंढरपूर पाहायला भेटेल. अर्थातच. मात्र यावर्षी वारी होणार नाहीये तुमची. तुमच्या काय भावना दाटून आलेल्या आहेत या क्षणी? खरं तर असा खंड पडलेला नाहीये. माऊली आणि विठुरा एकच आहेत, मनाने ते एकाजवळच आहेत. मात्र ही जी परंपरा आहे कुठेतरी खंड पडतोय आणि त्याचा काही खंत वाटतेय का तुम्हाला आणि काय भावना आहेत? नाही, जे हाडाचे म्हणजे हृदयात आईच्या गर्भामध्ये असले तेव्हापासून पंढरपूरची वारी करणारा जे पिढ्यानपिढ्याचा जो वारकरी आहे, त्या वारकऱ्याला निश्चित हे माहिती आहे, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसेची राहावे. तैसेची राहावे याचा अर्थ आता देवाने कोरोना आणला म्हणजे घरामध्ये बाकीचे उद्योग करायचे, देवाचं नावच घ्यायचं नाही. तो या जगाचा गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत, तो या जगाचा करता धरताय. मग त्याला माहित आहे ना काय करून घ्यायचं आणि काय नाही करून घ्यायचंय. आणि वारकरी या मतावर निश्चित असल्यामुळे वारी खंडित झाली नाहीये, प्रस्थान खंडित नाहीये, याचं स्वरूप बदललं. आताचं जे स्वरूप आहे, आज वारकरी आपापल्या घरामध्ये प्रस्थानच्या मनस्थितीमध्ये परिपक्व बनलेला आहे. आज सकाळपासूनच लोक फोन करतायत की महाराज आज प्रस्थान आहे, आपण कशा तयारीत आहे, आपण नेमकं कुठल्या घाटावर आहेत, घरी आहेत का मंदिरामध्ये. मी तर सांगितलं, माऊलीनेच सांगितलंय की आता जिथं आहात ना, जिसा देश आहे त्या परिस्थितीमध्ये समयाशी सादर व्हावे. जी वेळ आपल्यावर आली आणि सरकार आपणच नियुक्त केलेलं ते सरकार आहे, त्यांना जर आपण समाज म्हणून जर सहाय्यक सहकार्य केलं नाही तर आपले जे दूत आहेत, डॉक्टर आहेत, हॉस्पिटल आहेत, ही सगळी मंडळी जी आपल्यासाठी रात्रंदिवस ती आपलीच बांधव आहेत ना. आणि जर ती सहकार्याची भूमिका आहे. आपले व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, मी यांना विनंती करतो की त्यांनी इथला जो घाट परिसर आहे जो नेहमी फुललेला असतो तो दाखवावा आपल्या दर्शकांसाठी. आपण बघतो आहोत की आळंदी नगरीतून वाहणारी ही इंद्रायणी काहीशी संथ झाल्याचं आपल्याला इथे दिसते. नेहमी फुलून असतो घाट, आचमन केल्याशिवाय. अर्थातच इंद्रिय जे आहेत ते पवित्र करणारी ही इंद्रायणी आता अशी संथ वाहते. या इंद्रायणीचं आचमन केल्यानंतर समाधीचं दर्शन घेण्यासाठी अगदी लाखो भाविकांची, वारकऱ्यांची या दर्शन बारीला इकडे रीघ लागते. 2 तास 4 तास त्या रांगेमध्ये उभं राहून ही सगळी मंडळी इथे दर्शनासाठी उभे असतात. मात्र हा घाट आज इथे सुना पडलेला आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे वारकरी दाखल झालेले नाही आहेत. त्याचं कारणच असं आहे की प्रशासनाने त्यांना विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देत एकही वारकरी इकडे आले नाहीत. त्यामुळे या संप्रदायासमोर समाजानं नतमस्तक व्हावं एवढा मोठा आदर्श या समाजाने ठेवलेला आहे. आपल्यासोबत आत्माराम शास्त्री होते, त्यांच्यासोबतचे हे सगळे सहकारी आहेत आणि बघितलं तर हे सोशल डिस्टन्सिंग पाळतायत, मास्क लावलेले आहेत आणि या कुणालाही मंदिरामध्ये प्रवेश नाही आहे. मात्र मनाने इतर वारकऱ्याप्रमाणे आजची हा वारी सोहळा ते अनुभवणार आहेत आणि निर्गुण वारी पूर्ण करणार आहेत. अगदी बरोबर. आणि त्यामुळे या सगळ्या वारीचे थेट दृश्य जी आहेत ती आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या वारकऱ्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि माऊलींचं दर्शनसुद्धा गोविंद आपण घडवणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर मिळणार आहोत ते म्हणजे
चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर कोकण दौऱ्याचं राजकारण सुरू झालंय. पाहूया त्याविषयीच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज कोकण दौऱ्यावर जात आहेत. मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यानंतर चक्रीवादळावरून राजकारण चांगलंच तापलंय. यामध्ये काँग्रेस पक्ष कुठेच नाही असं चित्र दिसायला नको म्हणून थोरातांचा दौरा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. तर रायगडहून आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत. थेट आपण प्रफुल्लकडे जाणार आहोत. प्रफुल्ल, आपण पाहतोय चक्रीवादळाचा फटका कोकणाला, रायगडला बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिथे दौरा केला, तिथली पाहणी केली. शरद पवार सुद्धा गेले. काल परवापर्यंत देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, हे देखील पाहणी करून आलेत आणि आता अखेर काँग्रेसला जाग आली आहे असंच सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतंय. म्हणाले अगदी खरं आहे. राजकारण नक्कीच दौऱ्याच्या या संपूर्ण दौरा आणि एकूणच चक्रीवादळाच्या संदर्भात होत आहे. कारण चक्रीवादळ झाल्यानंतर काँग्रेसचे जे दोन नेते आहेत, एक मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत, हे यापूर्वी दौऱ्याला येऊन गेलेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महसूल मंत्री या ठिकाणी आज दौऱ्यावर येते आणि ते येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मी आता जवळपास 6 दिवस या संपूर्ण कोकण किनारपट्टीला आणि चक्रीवादळाला जिथे तडाखा बसलाय त्या ठिकाणी फिरतोय. अत्यंत बिकट अशी अवस्था आहे. सर्वात मोठी समस्या जी आहे ती विजेच्या संदर्भातली आहे. त्यानंतर दुसरी सर्वात समस्या आहे ती घरांचं नुकसान जे झालंय त्याला अजूनही पत्रे मिळालेले नाहीयेत. आणि तिसरी समस्या आहे की जी बाग या ठिकाणी कोलमडून पडली आहे ती बाहेर काढायची आहे. महसूल संदर्भात अनेक जे मुद्दे आहेत. एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे जवळपास राज्य सरकारनं 100 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं होतं, पण कालपर्यंत ही रक्कम जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे जे पत्रे आणि इतर वस्तू ज्या घ्यायच्या आहेत त्या अजूनही लोकांसाठी घेता येत नाही. पावसाळा तोंडावर आहे. लोकांना अजूनही उघड्यावर या ठिकाणी राहावं लागतं आहे. ही सर्वात मोठी समस्या आहे. दुसरी समस्या, या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वीज कर्मचारी बोलवण्यात आले आहेत, पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या ठिकाणी विजेचे पोल देखील नाही आणि तारा देखील नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे संपूर्ण जे बाहेरचे कर्मचारी आहेत ते येऊन फक्त या ठिकाणी बसलेले आहेत. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर ते महत्त्वाचं जी समस्या सोडवण्याचं काम आहे ते महसूल विभागाकडे आहे आणि महसूल विभागाने या सगळ्या समस्यांची सोडवणूक करावी. हा आजच्या दौऱ्याच्या मागे उद्देश आहे. बाळासाहेब थोरात जे आहेत ते या दौऱ्याला येत आहेत, पण नक्कीच त्यांच्याकडनं या सगळ्या समस्या सुटतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणाली अगदी बरोबर. आणि त्यामुळे आजच्या या दौऱ्याच्या सगळ्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. तुर्तास प्रफुल्ल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे कोरोना संदर्भातली, कारण राज्यात कोरोनाचा कहर हा अजूनही सुरूच आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 3,493 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर चिंतेची बाब आहे, कोरोनाबाधितांच्या संख्येनं राज्यात 1 लाखांचा टप्पा पार केलाय. तर राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 1,01,141 वर गेली आहे आणि आतापर्यंत राज्यात 47,000हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईत देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा 55,000वर गेलाय. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 55,451 वर पोहोचली असून मृतांच्या आकड्यानं चक्क 2,000चा टप्पा पार केला आणि मुंबईत गेल्या 24 तासामध्ये 1,300हून अधिक रुग्ण आढळलेत. तर 90 जणांच्या मृत्यूची देखील नोंद झालेली आहे. आणि याविषयी आपण अधिक अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी मुंबईहून आपल्यासोबत आहेत. थेट विवेककडे आपण जाणार आहोत. विवेक, राज्यामध्ये खरं तर दिवसेंदिवस चिंता वाढवणाऱ्याच कोरोनाग्रस्तांचा आकडा आपल्या समोर येतोय. तितकीच रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण सुद्धा आहे. मात्र रुग्णांची चाचणी जी आहे ती कुठे आता कमी पडतीये की काय, असं सुद्धा आता प्रत्येकाच्या मनात शंका उपस्थित होतीये. मनाली, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखांच्या पार झालेला आहे. काल दिवसभरात 3,493 नवे रुग्ण कोरोनाबाधित झालेले आहेत असं आढळून आलेलं आहे. त्याबरोबर 127 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि राज्यातला एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 1,01,141 आहे. त्यातल्या ॲक्टिव्ह केसेस ह्या 49,616 इतक्या झालेल्या आहेत आणि मुंबईमध्ये देखील सातत्यानं कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताना दिसतोय. मुंबईचा जर विचार करायचा झाला तर मुंबईमध्ये आता एकूण आकडा हा 55,451 इतका आहे आणि ॲक्टिव्ह केसेस मुंबईमध्ये 28,248 आहेत. मुंबईमध्ये सातत्यानं 90च्या वर मृत्यू होताना दिसत आहेत. काल
यापूर्वीच्या 2 दिवसांमध्ये 97 आणि 97 इतका मोठा आकडा मृत्यूचा होता. काल देखील 90 मृत्यू मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेले आहेत. हा आकडा समोर येतो आहे आणि त्यासोबतच मुंबईमधल्या एकूण मृत्यूंची संख्या ही आत्तापर्यंत 2044 इतकी झालेली आहे. राज्यातला देखील आकडा फार मोठा आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधितांचा मृतांचा आकडा हा 3717 इतका आहे. राज्यामध्ये जो मृत्यूचा दर आहे तो 3.7% इतका आहे. देशातल्या मृत्यूच्या दरापेक्षा राज्यातला मृत्यूदर हा खूप जास्त आहे. त्यामुळे काल हे दिल्लीकडून आणि केंद्राकडून सुद्धा सातत्यानं सांगण्यात येते की राज्यातला जो कोरोनाबाधितांचा आकडा आहे आणि मृतांचा देखील आकडा हा सातत्यानं वाढताना दिसतोय. त्याच्याविषयी चिंता व्यक्त करण्यात येते आहे. एकीकडे राज्य सरकार असा दावा करते की फ्लॅटिंग द कर्वकडे आपण वाटचाल आपली सुरू आहे, मात्र सातत्यानं कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात वाढतो आहे, हेच सत्य आहे. म्हणाली. नक्कीच धन्यवाद विवेक या सविस्तर अपडेटसाठी. आणि वळूयात आता पुढच्या बातमीकडे, कारण व्याघ्रप्रेमींसाठी आता एक खुश खबर आहे. व्याघ्रप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 1 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता असून कोरोना काळात 23 मार्चपासून ताडोबा बंद असल्यामुळे पर्यटनामुळे मोठं नुकसान झालंय. तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालकांनी सरकारला प्रस्ताव पाठवला आणि त्यामुळे आता सरकारच्या या परवानगीची प्रतीक्षा ते करतायत. आणि यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. देशभरामध्ये कोरोनाचा कहर हा सुरूच आहे. देशभरात गेल्या 24 तासामध्ये पहिल्यांदाच 10,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,956 म्हणजेच नव्या रुग्णांची त्यात भर पडलेली असून त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 2,97,535 वर गेली आहे. दिवसेंदिवस वाढणारी ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे. तर आता एक सुप्रीम कोर्टासंदर्भातली ब्रेकिंग आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला नोटीस पाठवलेली आहे. कोरोना रुग्णांना मिळणारे उपचार आणि मृतदेहांची होणारी हेळसांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि सगळ्या राज्य सरकारांना ही नोटीस पाठवली आहे. तसंच चाचण्यांची संख्या जी आहे ती कमी होत असल्याची सुद्धा दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे. न्यायालयानं केंद्र सरकारसोबत दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या सरकारला नोटीस पाठवलेली असून 17 जून रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी देखील होणार आहे. नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, आपण पाहतोय सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि त्याचबरोबर सगळ्या राज्य सरकारना नोटीस पाठवलेली आहे. कोरोना संदर्भात राज्यामध्ये जी चाचणी होतीये त्याची संख्या कमी होत असल्याचं सुद्धा त्यामध्ये नमूद करण्यात आलंय. म्हणाले बरोबर आहे. ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये रुग्णांची हेळसांड आणि रुग्णांना अनेकदा रुग्णालयाच्या बाहेर म्हणजे दरवाजावर आपला जीव सोडावा लागत आहे, अशा अनेक घटना देशभरात घडलेल्या आहे. या संदर्भात एक PIL ज्याला याचिका दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये महत्व असं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या वतीनं पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडूला नोटीस बजावण्यात आली, ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. आपल्याला माहित असेल की अनेक राज्यांमध्ये चाचण्या ह्या फारच कमी होत आहे. उत्तर प्रदेश असो, तामिळनाडू असो, महाराष्ट्रामध्ये देखील चाचण्या कमी होत आहे आणि सोबत दिल्लीमध्ये देखील चाचण्या कमी होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या वतीनं आणि केंद्र सरकारच्या वतीनं चाचणीचा वेग वाढवावा, सोबत रुग्णांची जी हेळसाळ होती आहे त्या संदर्भात गांभीर्याने विचार करून त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर करावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि येत्या 17 जून रोजी या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. कारण की रुग्णांची हेळसाळ थांबावी, सर्वसामान्य रुग्णांनाही उपचार मिळावे असा प्रयत्न आता केंद्र सरकारचा आहे. कारण की कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. सोबतच जे कोरोना रुग्ण आहेत त्यांचा मृत्यू होतो, त्यांच्या मृतदेहाची देखील विटंबना होताना अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्या संदर्भात देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी या संदर्भात प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर करावं असे स्पष्ट प्रकारचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. म्हणाले
प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत होते. आणि आता वळूयात जम्मू काश्मीरच्या बातमीकडे, कारण जम्मू काश्मीरमध्ये 2 वेगवेगळ्या भागांमध्ये आज पहाटेपासून चकमक सुरू आहे. कुलगामच्या निपोरा भागात अतिरेकी आणि संयुक्त सैन्य दलांच्या दरम्यान एन्काउंटरला सुरुवात झाली आणि दुसरीकडे अनंतनाग जिल्ह्यामध्ये ललन भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या एन्काउंटरमध्ये आतापर्यंत अनंतनाग जिल्ह्यात 2 दहशतवादी ठार झाले असून सध्या दोन्ही ठिकाणी ऑपरेशन सुरू आहे आणि दोन्ही दिशेनं देखील गोळीबार सुरू आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.